तर मी असे कापून घेते आणि यातला जो गर आहे हा साईडला काढून घेते. या पद्धतीने ना कापून घ्यायचे आणि यातलं जे बिया आणि म्हणजे आतला पल्प आहे हा साईडला काढून घ्यायचा. पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि हे जे चिरलेले कंटोले आपण याच्यात टाकून घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही, 5-7 मिनटं शिजत आहे. साधारण कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं फुललं की त्यात मी हा बारीक चिरलेला लसूण टाकून घेतली. पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या अवेलेबल असतात त्या खाल्ल्या पाहिजे. त्याच्यामध्ये फार औषधी गुणधर्म असतात, ते आपल्या तब्येतीसाठी खूप छान असतात. मग पण सहजासहजी सर्वजण खात नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने जर ही भाजी करून बघितली नक्की सर्वांना आवडेल. आता मी ते गंटोल्यामधलं जे पल्प होता ना तो काढून घेतला आहे आणि तो तेलात फ्राय करून घ्यायचा चांगला. चांगलं असं परतून घेतल्यानंतर हे लांब चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. साधारण मी याच्यात मोठे 5 कांदे घेतलेले. कांदा जरा जास्त लागतो याला आणि असं जरा कांदे मी याच्यामध्ये टाकलेले, कांदे जरा जास्त लागते याला. परतून घ्यायचे कांद्याला. गॅसवर कंटिन्यू पण चांगली शिजत आहे. बघू शकता कांदा छान लालसर झालेला आहे. तर यामध्ये हे मसाले घालून घेतले. थोडीशी हळद घालून घ्यायची, अर्धा चम्मच ठीक होईल. ओके, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच मी धना पावडर टाकून घेतली. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि साधारण अर्धा चम्मच मी ना मीठ टाकून घेतलं. तसं आपण उकडतानाही मीठ टाकून घेतलं होतं, तर अंदाजाने व्यवस्थित घालायचं मीठ. कांदा छान परतून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही त्याला कॅरमलाईज झाला आहे. आपले कंटुले पण शिजून रेडी आहेत. साधारण चाकू घालून बघितलं आहे, साधारण हो झालेली आहे. बंद करायचा आहे गॅस. बघू शकता झाले. स्टफिंग रेडी आहे. कांद्याचं जे मसाल्याचं बनवलं होतं आपण ते, आणि हे असा कंटोला आहे. आपण त्याचे 2 स्लाईस करून घेतले, तर त्याला असं स्टफ करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आणि असं बांधून घ्यायचं आहे दोऱ्याने. तुम्ही बघू शकता असे कंटुले ना स्टफ करून घ्यायचे आणि दोऱ्याने बांधून घ्यायचे. ओके, आणि खाताना हा दोरा बाजूला काढून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे करून घ्यायचे. कढईमध्ये साधारण 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचे आणि जे स्टफ कंटुले आहे ना ते तेलात सोडून घ्यायचं, जरा फ्राय करायचे. लहान लेकरही आवडीने खात. तुम्ही साधारण सगळे मी टाकून घेते तेलामध्ये. साधारण अशा पद्धतीने याला हलवून घ्यायचं. बघू शकता कलर याचा चेंज झालेला आहे जरा. आता हे काढून घ्यायचे. आता मी साईडला काढून घेतली सगळं. त्याच तेलामध्ये साधारण अर्धा चम्मच मी जिरं घालून घेते. थोडासा कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा
लालसा झाला, त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायची. आणि टोमॅटो झाल्यानंतर लगेच त्यामध्ये मीठ टाकायचं. असं आपण स्टफिंगमध्ये पण मीठ टाकले तर अंदाजानुसार व्यवस्थित टाकायचं. थोडं लाल तिखट आणि मी हा किचन किंग मसाला टाकते, साधारण 2 चम्मच. असं आपण स्टफिंगमध्ये थोडा गरम मसाला टाकलेलाच आहे. आणि चांगलं परतून घ्यायचं. आणि आपण जो स्टफिंगमध्ये कंटोलाच्या स्टफिंगमध्ये जो मसाला वापरला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा. आणि हा पण साधारण 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचा. त्यांना आपण जे पाणी वापरलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय तेल जरा सुटलंय, आपला मसाला चांगला शिजलाय. त्यावर मी थोडी कोथिंबीर टाकून घेतली बारीक चिरलेली. आणि आता हे जे कंटोले मी फ्राय केले होते स्टफ करून ते यामध्ये टाकून घ्यायचे. किती छान तरी आलेली तुम्ही बघू शकता. ही भाजी सर्व केलेली आहे आणि बघू शकता भाकरी बरोबर तर एक नंबर छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला हे स्टफ कंटोले आवडले की नाही बघू शकता.